मारून टाकलं, मारून टाकलं, भूत मारून टाकलं, भोसकून टाकलं, भूत मारून टाकलं, मारून टाकलं, भूत! मारून टाकलं, भूत मारून टाकलं, काढून टाकलं, भोसकून टाकलं. बोला काय झालं? साहेब आम्हाला कंप्लेंट करायची साहेब. आमच्या चाळीत भूत आहे साहेब. काय भूत? हो साहेब. साहेब आमच्या चाळीत एक बाई रात्री अपरात्रीची भूतासारखी भटकत असते. काल रात्री तिने माझ्यावर सुद्धा हल्ला केला. माझ्या मुलाला सुद्धा घाबरवलं साहेब. रात्रीपासून तापानं फणफणलाय तो साहेब. कोण आहे त्या बाई? आरती गावडे, प्रकाश गावडे. आमच्या चाळीत एक व्यक्ती राहतो, त्याची बायको आहे साहेब. ती जशी रात्र होईल तशी ती मोठमोठ्याने रडायला लागते. संपूर्ण चाळीला तिची भीती वाटायला लागली साहेब. आता श्वेता, सर यांची रीतसर कंप्लेंट देऊन घ्या आणि आरती आणि प्रकाश यांची पण चौकशी करा. येस सर. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. भूत, प्रेत, पिशाच, आत्मा यांचं खरंच अस्तित्व असतं का? खरं तर विज्ञानवादी माणसं या सगळ्याला नाकारतात, पण तरी सुद्धा आपल्या समाजामध्ये अशी बरीच माणसं आहेत ज्यांचा या सगळ्यावर आजही तेवढाच ठाम विश्वास आहे. आजची ही गोष्ट अशीच आहे. मुलुंडमध्ये आपल्या नवऱ्यासोबत आणि आपल्या मुलीसोबत राहणारी आरती एके दिवशी अचानक विचित्र वागायला लागली. तिला नक्की काय झालं होतं? भूतानं झपाटलं होतं की एखाद्या अमानवीय शक्तीचा तिच्यावर प्रभाव होता? की ती असं विचित्र वागून काही सांगण्याचा प्रयत्न करत होती? की या सगळ्या मागे एक फार मोठा गुन्हा आणि ती स्वतःच गुन्हेगार असं तर नव्हतं ना? पण एक नक्की होतं, या सगळ्या मागे जे सत्य लपलं होतं ते अत्यंत भीतीदायक होतं. चला पाहूया. तुम्ही मिस्टर प्रकाश गावडे, आरतीचे हस्बंड का? हो हो मॅडम. काय झालं? तुमच्या बायकोशी बोलायचं होतं जरा. या ना. मिसेस गावडे, तुमच्या शेजारच्यांनी तुमच्या विरोधात कंप्लेंट केली. रोज रात्री तुम्ही इथे बाहेर जाता, आरडाओरडा करत फिरता. तुमच्यामुळे त्यांना त्रास होतोय. मिसेस गावडे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? हे बघा मिसेस गावडे, जर तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही तर आम्ही तुमची हेल्प नाही करू शकणार. सो प्लीज, काय प्रॉब्लेम आहे सांगा. हो मॅडम, आमची शेजारी बोलतात ते खरं आहे. म्हणजे हा प्रकार मागच्या 10 महिन्यापासून सुरू आहे. रात्र झाली की आरती आरडाओरडा करते. दिवसा शांत असते, पण रात्र झाली की हा सर्व प्रकार सुरू होतो. तुम्ही मारत असाल ना त्यांना? अहो नाही मॅडम, मी मारत नाही तिला. अहो तर तुम्ही माझ्या मुलीला, पिंकीला विचारू शकता ना. पिंकी, बाळा मला खरं खरं सांगशील, तुझे बाबा तुझ्या आईशी रोज रात्री भांडतात का? तिला मारतात? खरं सांगतेस ना? थँक्यू. तुम्ही त्यांना एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्ट किंवा डॉक्टरकडे का नाही दाखवत? अहो मॅडम, आरतीवर माझं खूप प्रेम आहे. तुम्हाला असं वाटतं का मी प्रयत्न केले नसतील? खूप डॉक्टर केले मॅडम, पण काहीच फायदा नाही झाला. तुम्ही आरतीला कधी विचारलत का की 10 महिन्याआधी तिच्यासोबत नेमकं असं काय घडलं होतं की ती असं वागते? खूपदा विचारायचा प्रयत्न केला, पण ती काही बोलतच नाही, काहीच सांगत नाही. आणि कधी कधी तर आम्हाला कोणाला काहीच न सांगता घरातून निघून जाते. काहीच कळत नाही. आमच्या संसाराला कोणाची दृष्ट लागली.
सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गावडे फॅमिलीची चौकशी केली. सर, आरतीची परिस्थिती खूप वाईट आहे. एखाद्या कोमात गेलेल्या पेशंटसारखी ती पडून असते सर. म्हणजे असं वाटतं की तिला काही ऐकायलाच येत नाहीये किंवा काही दिसतच नाहीये. आणि सर, प्रकाशला जेव्हा मी विचारलं तेव्हा तो म्हणाला की गेल्या 10 महिन्यांपासून तिची अशी अवस्था आहे. तिच्या मनावर कुठल्या तरी गोष्टीचा परिणाम झालाय. कुठल्या तरी गोष्टीचा तिने शॉक घेतलाय. हा प्रकाश आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. श्वेता, तिच्या घरावर रात्रभर पाळत ठेवा. तुम्ही स्वतः बघा, आजूबाजूचे लोक जे म्हणतायत त्याप्रमाणे खरंच काही घडतंय का. येस. मारून टाकलं, मारून टाकलं, भोसकून टाकलं, मारून टाकलं, मारून टाकलं, मारून टाकलं, मारून टाकलं, भोसकून टाकलं. मी नाही मारलं. पुरलं, पुरलं, मारून टाकलं, काढलं तिला, मी नाही मारलं. तिला, मी नाही मारलं. टाकलं तिला, मी नाही मारलं. मारून टाकलं, वाचवा. एक तिला, एक मिनिट, चल, मारून टाकलं, मारून टाकलं तिला. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल मी त्या एरियावर नजर ठेवली सर रात्री. सर, आरती एकच गोष्ट सतत रिपीट करत होती. मारून टाकलं, गाडून टाकलं, भुसकून टाकलं. सर, एकदम वेड्यासारखं वागत होती ती. पण सर, तिच्या या बोलण्यावरून मला तरी वाटतं की तिला काहीतरी सांगायचं होतं सर. पण या गोष्टींच्या पलीकडे ती दुसरं काही बोलतच नव्हती. तिच्या या वेडसरपणाचं कारण ती गोष्ट असेल जी तिच्या मनात घर करून बसली आहे. त्या गोष्टीचा तिने इतका मोठा शॉक घेतलाय की 4 चौघींसारखी वागतच नाहीये. तिचा नवरा आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवतोय. श्रद्धा, तिचा नवरा आणि ती या दोघांची कुंडली काढा. ओके सर. मॅडम, माझी बायको आरती महिला गृहउद्योग संघामध्ये नोकरी करायची. काम का सोडलं तिने? माहीत नाही. तुमच्या बायकोने असं अचानक काम सोडलं, त्याचं कारण सुद्धा तुम्हाला माहित नाही? नाही, मी विचारायचा प्रयत्न केला होता. पण ॲक्च्युली मॅडम, मी जेव्हा माझ्या ऑफिसमधून घरी जायला निघायचो तेव्हा तिलाही तिच्या ऑफिसमधून पिकअप करायचो. एकदा मी आरतीला पिकअप करायला तिच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. पण ती ऑफिसमध्ये नव्हती, ती आधीच निघून गेली होती. तिचा फोन पण मी खूप ट्राय केला, पण फोन लागतच नव्हता. मग मला वाटलं की ती घरीच गेली असणार. मी घरी पोचलो तेव्हा आरती घराच्या बाहेरच बसली होती. आरती, इथे का बसलेस बाहेर तू? अरे, काय झालंय? अगं, ती खूप विचित्र पद्धतीने रडत होती. माहित नाही तिचं लक्ष कुठे होतं, ती कसला विचार करत होती. मी जेव्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असं वाटतं की ती आत्ताच झोपेतून उठली. ती मला मिठी मारून रडायला लागली. मग ही गोष्ट तुम्ही आधी आम्हाला का नाही सांगितली? माझ्या लक्षात नाही आलं मॅडम, विसरलो मी. सर, हेच आरतीचं ऑफिस आहे. सर, प्रकाशच्या म्हणण्यानुसार तो रोज रात्री तिला इथेच पिकअप करायला यायचा. म्हणजे सर, त्या रात्री सुद्धा आरती इथेच उभी राहून त्याची वाट बघत असेल. कारण ह्या एरियामध्ये वर्दळ तशी फार नाहीये सर. कारण पुढे जाऊन इथे राईट घेतल्यावर मार्केट येतं. म्हणजे सर, आरतीसोबत जे काही घडलंय ते इथेच याच एरियामध्ये जवळपास कुठेतरी घडलंय. श्वेता, सर, ही संपूर्ण जमीन कोरडी आहे. फक्त इथे गवत आहे. कुठे पाण्याची पाईपलाईन पण गेली नाहीये की त्या सोर्सने इथे गवत उगवेल. श्वेता, सर, काय कळतंय? जमिनीत पुरलेली बॉडी डिकंपोज होऊन खताचं काम करते. कांबळे, आई रे, जमीन खोदायला माणसांची व्यवस्था करा.
वॉचकडे बघून वाटतंय की हा सांगाडा मुलीचा असावा. हे वॉच हातात होतं म्हणजे हा लूटमारीचा प्रकार वाटत नाहीये. कदाचित हाच मर्डर त्या आरतीने बघितला असावा. तिच्याशी बोलायला हवं. तुम्ही सगळे इथेच थांबा. आजूबाजूचा एरिया सर्च करा. कुठे काय मर्डर वेपन मिळते का बघा. चल. एकदा सांगितलेलं समजत नाही तुला? तोंड बंद ठेवायचं. आधीच पोलीस दारापर्यंत आले. चौकशी सुरू झाली ना सगळे अडकू आपण. तोंड एकदम बंद ठेवायचं. पोलीस इकडेच येत आहेत. जर तोंड उघडलंस ना तर बघ. आम्हाला मिसेस गावडेंशी बोलायचं. हो या ना. मिसेस गावडे, तुमच्या ऑफिसच्या समोरच्या जमिनीत आम्हाला एक मानवी सांगाडा सापडलाय. तुम्ही त्याच्याबद्दलच बडबड करत असता का? तोच खून होत असताना बघितलं होतं ना तुम्ही? त्या खुनाचा चेहरा बघितला होता? ओळखू शकाल त्याला? मिसेस गावडे काहीतरी बोला. श्वेता, या दोघांना घेऊन चला. येस. अहो साहेब पण आम्ही काय केलंय? आम्ही काहीच नाही केलंय साहेब. प्लीज. आम्ही काय नाही केलं. आम्हाला काय घेऊन चाललंय साहेब? साहेब मारला मारला मारला. टाकला, गाडला तिला, मारला तिला. आरती सर हॉस्पिटलमध्ये न्या. श्वेता, सर. या सांगाड्याच्या हातामध्ये जे वॉच मिळालं होतं ते महागडं होतं. त्याच्या मागे सिरियल नंबर असेल. त्यावरून ते कुठल्या दुकानात विकायला ठेवलं होतं ते कळेल. ते कुणी विकत घेतलं होतं याचा शोध घ्या. येस. आणि या सांगाडा फॉरेन्सिकला पाठवून द्या. ओके सर. आता पोलिसांसमोर दोन आव्हानं होती. एकतर हा सांगाडा कुणाचा आहे हे शोधून काढणं आणि दुसरं आरतीचं मानसिक संतुलन ठीक करणं. पोलिसांनी आरतीसाठी एका सायकॅट्रिस्टची नेमणूक केली. आरतीवर उपचार सुरू झाले तरी सुद्धा पोलिसांना एक प्रश्न भेडसावत होता. तो म्हणजे आरतीने पाहिलेल्या खुनाबद्दल प्रकाशला काही माहिती होती का की नव्हतीच? जर असेल तर प्रकाश पोलिसांपासून काही लपवून ठेवत होता का? आणि मुळात या केसशी प्रकाशचा काहीतरी संबंध होता का? सर, आपल्याला सांगाड्याच्या हातात हे जे घड्याळ सापडलंय याच्या सिरियल नंबरवरून ज्यांचाही घड्याळ आहे त्यांचं नाव आणि ऍड्रेस सापडला. सर, कोण आहे तो? सर, शेखर कुलकर्णी, सुदर्शन सोसायटी, ठाणे. सर, आपण काय झालं? सर, हे वॉच मुलुंड जवळच्या एका पडीक जमिनीत आम्हाला एक सांगाडा सापडला. त्याच्या हातामध्ये एक घड्याळ होतं. घड्याळाच्या सिरियल नंबरवरून आम्ही दुकानाचा शोध घेतला. श्वेता, तिथल्या बिलावर तुमचं नाव आहे. सांगू शकता हे घड्याळ आहे कोणाचं? श्वेता. सर, हे घड्याळ माझ्या मुलीचं आहे.
श्वेताच आहे. वय काय होतं तुमच्या मुलीचं? 20 वर्ष. एवढी मोठी मुलगी होती तुम्हाला? मी श्वेताची सावत्र आई आहे सर. आणि हे घड्याळ यांनीच तिला गिफ्ट केलं होतं. साहेब, तिचा बर्थडे होता म्हणून मी तिला वॉच गिफ्ट केलं होतं साहेब. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी Surprise. बर्थडे टू यू. कधीपासून बेपत्ता आहे तुमची मुलगी? साहेब, 11 जून पासून ती जे कॉलेजला गेली ती परत आलीच नाही साहेब. तुम्ही तुमच्या मुलीची मिसिंग कंप्लेंट केली होती? हो केली होती. ठाण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये केली होती. आम्हाला जिथे सांगाडा सापडला त्याच्यासमोर महिला गृहोद्योग संघाचं ऑफिस आहे. तुमची मुलगी तिथे काही कामानिमित्त जायची का? नाही साहेब. मग तिची कोणी मैत्रीण तिकडे काम करायची? तिला भेटायला गेली असेल तुमची मुलगी? नाही सर, तिची अशी कुणीच मैत्रीण नव्हती. आम्हाला श्वेताची रूम बघायची. या सर. मॅडम, तुम्ही तुमच्या मुलीची रूम एकदम आवरूनच ठेवली आहे. तुम्हाला पक्की खात्री होती का ती परत येणारच नाही म्हणून? सर, आम्ही पोलीस कंप्लेंट करून 10 महिने झाले होते. पोलिसांनी सुद्धा आशा सोडली होती. आणि आमच्या दोघांपैकी जर कोणी या रूम मध्ये आलं श्वेताचं बाहेर कोणाची अफेअर किंवा भांडण होतं का? नाही साहेब. मग तुमच्या दोघांचं कोणाची काय भांडण वगैरे याचा राग त्याने श्वेतावर काढला असेल? नाही साहेब, माझं आणि सुनीताचं ना कुणाशी गैर आहे ना कुणाशी भांडण साहेब. हो, पण 1 वर्षभरापूर्वी संजू नावाचा नौकर आमच्याकडे काम करायचा. त्यांनी एकदा श्वेताशी गैरवर्तन केलं, पण त्याला आम्ही कामावरून काढून टाकलं साहेब. त्याचा नंबर आणि पत्ता आहे तुमच्याकडे? हो आहे सर. श्वेता, सर. त्या संजूचा पत्ता घ्या आणि उचला त्याला. येस सर. साहेब, मी श्वेता मॅडम सोबत काहीही चुकीचं वागलेलो नाही आहे. त्या दिवशी मी त्यांच्या खोलीमध्ये साफसफाई करायला गेलो. त्यावेळी त्या आधीच आंघोळ करून आलेल्या होत्या. मी त्यांच्याकडे फक्त बघितलं. उलट याच लोकांनी माझ्यावर भलतेसल ते आरोप केलेत आणि माझा अपमान करून मला घराबाहेर काढलं. मी खरंच श्वेता मॅडमचा खून केलेला नाही आहे. उलट शेखर साहेबांनीच श्वेता मॅडमचा खून केला असेल. हे शेखर आपल्या मुलीचा खून का करतील? साहेब, ते दोघेही एकमेकांशी बोलायचे नाहीत. शेखर साहेब श्वेता मॅडमचा खूप राग करायचे. बाबा, तुम्हाला माहितीये सकाळ सकाळी असं राऊंड मारल्याने ना माइंड एकदम पॉझिटिव्ह राहतं. विल पॉवर वाढते. बाबा बाबा हे घ्या पाणी प्या. बाबा, माझा राग पाण्यावरती काढू नका प्लीज. तुम्ही पाणी, तुम्हाला खोकला येतोय. ठीक आहे, तू जा आता. पण जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही शहर सोडून जायचं नाही, कळलं? ठीक आहे साहेब. जा. त्यांना सगळा रिपोर्ट लवकर पाठवायला. सर, श्वेताचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला सर. रिपोर्ट्सनुसार श्वेताचा खून 1 ते 20 जूनच्या मध्ये झाला आणि तिला कुठल्या तरी चाकूने किंवा धारदार वस्तूने मारण्यात आलं. कारण सर तिच्या हाडांवरती वेपन मार्क्स आहेत. याचा अर्थ श्वेताचा फोन स्विच ऑफ झाल्यापासून ते तिचा मृत्यू होईपर्यंत ती किडनॅपरच्या ताब्यात होती. सर, असंही असू शकतं ना की श्वेताचं किडनॅपिंगच झालं नाहीये आणि ती स्वतःहून कोणासोबत तरी निघून गेली. असू शकतं, पण त्यासाठी आपल्याला तिचा खून ज्याने केला त्याला पकडणं गरजेचं.
या श्वेता कुलकर्णीचे आपल्या घरच्यांशी आणि बाहेरच्यांशी कसे संबंध होते ते जरा फाइंड आउट करा. येस सर. कदम मॅडम. श्वेता बेटा, मला माफ कर ग. माझ्या एका चुकीमुळे मी तुला मृत्यूच्या दाढेत ढकललं. खर तर मीच गुन्हेगार आहे, मलाच शिक्षा व्हायला पाहिजे. श्वेता, मला माफ कर. माफ कर, मला माफ कर. मॅम, श्वेता माझी बेस्ट फ्रेंड होती, पण तरी तिने तिच्या पर्सनल लाईफबद्दल कधी मला फार सांगितलं नाही. हा एक मुलगा होता, तिला कॉलेजमध्ये न्यायला आणि सोडायला यायचा. कोण होता तो मुलगा आणि काय नाव होतं त्याचं? मॅम, नाव नाही माहीत मला त्याचं. म्हणजे श्वेताने अशी स्पेसिफिकली ओळख नव्हती करून दिली कधी. पण मॅम, त्याच्या कार समोर आम्ही एकदा फोटो काढला होता, सेल्फी. राहू दे, राहू दे. हळूहळू. मिस्टर शेखर, तुमच्या मुलीबद्दल काही प्रश्न विचारायचे. विचारा ना सर. तुमच्या मुलीचं आणि तुमचं भांडण होतं का? नाही का? बाहेर चौकशीत आम्हाला कळलंय की तुमचं आणि तुमच्या मुलीचं भांडण होतं, आणि हे देखील कळलंय की तिचं एका मुलासोबत अफेअर होतं, आणि ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवलीत. असं तर नाही ना की तिचं अफेअर तुम्हाला मान्य नव्हतं आणि म्हणून तुम्हीच तिचा खून केला? अहो, काही काय बोलताय सर तुम्ही? मी माझ्या मुलीचं का खून करेन? मान्य आहे, मी तिच्यावर रागवलेलो होतो. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तिला माझी कार चालवायची होती म्हणून ती चावी मागायची. मी तिला चावी द्यायला नकार दिला, आणि त्यानंतर त्या ॲक्सिडेंटमध्ये साहेब माझे दोन्ही पाय गेले. त्यामुळे मी तिला कधीच माफ केलं नव्हतं. जर तिला माफ केलं असतं तर आज ती माझ्या जवळ असली असती साहेब. बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बाबा, बाबा ऐकून घ्या ना माझं. म्हटलं ही गोष्ट खूप जुनी आहे, त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही म्हणून ही गोष्ट तुम्हाला नाही सांगितली सर. मिस्टर शेखर कुलकर्णी, आमच्या काय कामाचं आणि काय नाही ते आम्हाला ठरवू द्या. श्वेताबद्दल जी काय माहिती असेल ती प्लीज आमच्याबरोबर शेअर करा. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. सर, श्वेताला जी गाडी कॉलेजमधून पिकअप करायची ती कोणा रफिकच्या नावावर रजिस्टर्ड आहे सर. रफिक हा गाड्या भाड्याने देतो. त्याचं रजिस्टर सुद्धा मी चेक केलं. त्या दिवशी त्यांनी कोणत्या तरी विक्रम नावाच्या मुलाला गाडी दिली होती. आणि सर, विक्रमने जो नंबर रजिस्टरमध्ये दिला आहे तो स्विच ऑफ आहे, आणि जो ॲड्रेस दिला आहे तिथे कुलूप आहे सर. या शेखर कुलकर्णी आणि सुनीता कुलकर्णीला विचारावं लागेल की ते विक्रमला ओळखतात का. दोघांचं बॅकग्राऊंड पण चेक करावं लागेल. एक नोटीस केलं, दोघांच्या वयामध्ये खूप अंतर आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे या दोघा नवरा बायकोंमध्ये. सुनीता आपल्याला जेवढं सरळ असल्याचं भासवते ना, तशी ती नाही. शेखर कुलकर्णीचा 2 वर्षांपूर्वी ॲक्सिडेंट झाला, त्याची नोकरी गेली, आणि श्वेता कुलकर्णी कॉलेजमध्ये होती. सुनीता कुलकर्णी हाऊसवाईफ. मग त्यांचं घर कसं चालायचं?
घराचा खर्च चालवण्यासाठी आम्हाला पेइंग गेस्ट ठेवण्याची गरज वाटली, म्हणून अमित नावाचा एक मुलगा आम्ही पेइंग गेस्ट म्हणून ठेवला. हा अमित आहे कुठे? ते माहीत नाही सर. एका प्रोजेक्टसाठी 1 वर्षासाठी तो या शहरात आला होता. प्रोजेक्ट संपला आणि तो गेला. त्यानंतर तो कुठल्या शहरात गेला आम्ही नाही विचारलं. हा अमित तुम्हाला सापडला कुठे? पेपरमध्ये ॲड दिली होती, तेच पाहून तो आला होता. चांगल्या घरातला वाटला म्हणून आम्ही ठेवला त्याला पेइंग गेस्ट म्हणून. या अमित सोबत तुम्ही ॲग्रीमेंट बनवलं असेलच किंवा पोलीस व्हेरिफिकेशन केलं होतं? नाही सर, तो साधा सरळ मुलगा होता. चांगल्या घरातला वाटला म्हणून पोलीस व्हेरिफिकेशन करायची गरज नाही वाटली. एका अनोळखी व्यक्तीला त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन न करता, त्याचं बॅकग्राऊंड चेक न करता तुम्ही तुमच्या घरी ठेवून घेतलं. खरं तर तुमच्या लोकांमुळेच गुन्हेगारांना उत्तेजन मिळतं. या अमितबद्दल काय माहिती मिळाली की आम्हाला लगेच कळवा. येतो आम्ही. सर, हे विक्रमचे जुने कॉल रेकॉर्ड्स. सर, ज्या नंबरवर इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्स केले गेले त्यातला एक नंबर तर श्वेताचा, पण सर अजून एक नंबर असा आहे ज्यावर तो श्वेतापेक्षाही जास्त वेळ बोलायचा. कोणाचा नंबर आहे तो? सर, सरप्राइझिंग गोष्ट अशी आहे की तो नंबर सुद्धा विक्रमच्याच नावावर रजिस्टर्ड आहे. सर, शेखरच्या घरी जो अमित नावाचा पेइंग गेस्ट राहत होता त्याच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये JNK कंपनीच्या लँडलाईन नंबरचे कॉल्स आहेत. सर, तुमच्याकडे कोणी अमित नावाचा एम्प्लॉय काम करतो का? सर, अमितचं पूर्ण नाव कळेल का? पूर्ण नाव तर लक्षात नाहीये, पण तुमच्या रेकॉर्डमध्ये अमित नावाचं कोणी असेल तर चेक करा ना प्लीज. 1 मिनिट हा सर. हा सगळा रेकॉर्ड आहे. 1 मिनिट. हा विक्रम सावंत तुमचा एम्प्लॉई आहे? हो. मला याचा फोटो आणि ॲड्रेस हवा आहे. हाच का तो श्वेताला न्यायला आणि सोडायला यायचा? खूप दिवसांपूर्वी बघितलेलं ना, मला प्रॉपर नाही सांगता येते. कदाचित हाच होता. ठीक आहे, ये तू. ओळखलं तिने? नाही सर, पण तिच्या म्हणण्यानुसार हाच मुलगा होता. सर, गाड्या रेंटवर देणाऱ्या रफिकला विक्रमचा फोटो दाखवला. त्याने विक्रमला ओळखलंय. सर, त्याने कन्फर्म केलंय की विक्रमनेच गाडी रेंटवर नेली होती. तुम्ही या माणसाला विक्रमला ओळखता? सर, हा तर अमित आहे. काय? हाच तर आमच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहिला होता. म्हणजे हा माणूस विक्रम आणि अमित या दोन्ही नावांनी वावरतो. कदाचित या माणसाचा हात तुमच्या मुलीच्या श्वेताच्या खुनामध्ये असेल. त्याच्याबद्दल अजून काय माहिती आहे तुम्हाला? काहीच माहित नाही सर अजून आम्हाला. मॅडम, तुम्हाला आम्ही काय मूर्ख वाटलो? तुमच्या मुलीचं एका पेइंग गेस्ट बरोबर अफेअर चालू होतं आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला काहीच माहिती नाही. आई म्हणवता ना तुम्ही स्वतःला? अमित हाच विक्रम आहे ही माहिती मिळाल्यामुळे आता पोलिसांच्या हाती फार मोठं यश लागलं होतं. त्यांच्या तपासाला एक दिशा मिळाली होती. पण मुळात शेखर आणि सुनीताला माहिती होतं का की अमित हाच विक्रम आहे? की ते माहीत असूनही मुद्दाम ही माहिती पोलिसांपासून दडवून ठेवत होते? मुळात अमित हा 2 नावांनी का वावरत होता? त्यामागे काही रहस्य होतं का? दुसरीकडे आरतीवर उपचार सुरू होते. ती हळूहळू बरी होत होती, पण तरी सुद्धा ती अजून एवढी बरी झाली नव्हती की त्या रात्री काय घडलं हे पोलिसांना सांगू शकेल. आणि जोपर्यंत ही माहिती पोलिसांना मिळत नाही तोपर्यंत ते खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणं जरा कठीणच होतं. सर, या विक्रम उर्फ अमित बद्दल लीड मिळाल्यानंतर आपल्याला वाटत होतं की ही केस तर सॉल्व्ह होत आली आहे. पण सर, या कहाणीमध्ये तर अजून एक ट्विस्ट आहे. सर, शेखर कुलकर्णीच्या घरी काम करणारा त्यांचा नौकर संजू याने 7 एप्रिल 2015ला नोकरी सोडली होती. पण सर, शेखर कुलकर्णीचे कॉल रेकॉर्ड चेक केल्यावर ही गोष्ट लक्षात आली की त्यांच्या घरातलीच कोणती तरी व्यक्ती या संजूच्या कॉन्टॅक्टमध्ये होती आणि ते सुद्धा जून 2015 पर्यंत. कोण असेल ही व्यक्ती? स्वतः शेखर कुलकर्णी, सुनीता की श्वेता कुलकर्णी? या शेखर आणि सुनीतावर लक्ष ठेवा. येस सर. आई, चल काहीतरी खाऊन घे. मला भूक नाहीये. आई, काहीच खाल्लं नाहीस तर बरी कशी होशील? मला नाही जेवायचंय.
माझ्या मनावर खूप मोठं ओझं आहे. तोपर्यंत ते ओझं उतरत नाही ना तोपर्यंत मी बरी नाही होऊ शकत. आई काय बोलतेस? कसलं ओझं? मी कोणावर तरी अन्याय होताना पाहिलाय आणि मला सगळं माहित असूनही मी काहीच करू शकत नाहीये. मला स्वतःवर आरती, खरं बोलायचं खूळ डोक्यातून काढून टाक आरती. ह्यातच सगळ्यांचं भलं आहे. कळतंय का तुला? हे बघ आरती, मी वाईट माणूस नाहीये ग, पण या पोलिसांच्या झमेल्यात मला नाही पडायचंय. अगं एकदा केस झाली ना 100 वेळा कोर्टात जावं लागेल आणि ते मला नाही जमणार आहे. प्रकाश, मी अशीच गप्प राहिले तर मी आयुष्यभर दुःखी राहणार आहे. तुला माहितीये मी हे भूताचं नाटक का करत होते? प्रकाश, जर मी हे नाही बोलले तर हे ओझं आयुष्यभर माझ्या मनावर राहील. प्रकाश, हॅलो इन्स्पेक्टर साहेब, सुनीता, दरवाजा उघड. हे बघ, आम्हाला माहितीये तू आतमध्ये आहेस. सुनीता, दरवाजा उघड, नाहीतर आम्हाला दरवाजा तोडावा लागेल. रिकामी. खून होताना तुम्ही याला पाहिलं होतं? हा माणूस नव्हता सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी खून केला त्यांच्यामध्ये कोणतीच बाई नव्हती. ठीक आहे, तुम्ही यांना घेऊन बाहेर थोडा वेळ बसा. काळजी करू नका, त्या खुन्याला लवकरात लवकर पकडू आम्ही. घेऊन जा. नक्की सर. हाच आहे तो. साहेब, यानेच त्या मुलीला मारून त्या जागी गाडलेलं. हाच आहे तो. बोला तर, चल. सर मी शेखर साहेबांकडे काम करायचो. मी नेहमी श्वेता मॅडमला लपून लपून बघायचो, पण श्वेता मॅडम माझ्या मनात भरल्या होत्या. त्या दिवशी मी श्वेता मॅडमवर हात टाकला.
काय झालं बेटा? प्रयत्न करत होता. काय काय करत होतास तू 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 काय करतोस तू इथे? काय करतोस तू इथे? हा चल चल, तुला तुला ना हात सोडतच नाही. त्यांनी मला नोकरीवर हाकलून दिलं, माझा अपमान केला आणि धक्के देऊन मला घरातून बाहेर काढलं. आणि म्हणून मी माझ्या 3 मित्रांना बोलवलं आणि श्वेता मॅडम कॉलेजमधून घरी जाताना त्यांना रस्त्यातून उचललं. हे सर्व करण्यासाठी मला पैसे दिले होते. मॅडम, आता तरी खरं बोलणार आहात की? हो सर, मी संजूला पैसे दिले होते. शेखरची पहिली बायको जाऊन खूप वर्ष झाली होती. श्वेताही मोठी झाली होती. मला वाटलं श्वेताच्या लग्नानंतर सगळी इस्टेट माझी होईल, पण शेखरची लग्न केल्यानंतर कळलं की त्याने आधीच सगळी इस्टेट श्वेताच्या नावावर केली आहे. त्या दरम्यान माझी आणि अमितची सोशल मीडियावर भेट झाली. मला तो आवडू लागला होता, पण श्वेतालाही तो आवडू लागला होता. तीही प्रेम करायला लागलेली त्याच्यावर. तिला आमच्या संबंधाबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण ज्यावेळी तिला आमच्या संबंधाबद्दल कळलं तेव्हा ती शेखरला सांगायला गेली. शेखरने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही. पण यामुळे मला प्रॉब्लेम क्रिएट होणार होता. संजूने श्वेतावर हात टाकला होता आणि त्याच गोष्टीचा मी फायदा उचलण्याचं ठरवलं. 60,000 आहे. एवढे पैसे? हो, हे पैसे पण ठेव आणि तुझा बदला पण घे. सावत्र झाले म्हणून काय झालं? पण तुम्ही पण एक आई होतात आणि तुमच्या या अशा वागण्यामुळे लोकांचा मातृत्वावरचा विश्वास उडालाय, फक्त तुमच्यामुळे. आता आयुष्यभर जेलमध्ये करत बसा प्रॉपर्टी प्रॉपर्टी. एका आईनं आपल्या सावत्र मुलीचा खून केला. हे असे अपराध नात्यांना फक्त कलंक लावत नाहीत, तर या नात्यांवरचा विश्वास सुद्धा कमकुवत करतात. सुनीताला श्वेताच्या खुनाचा कट रचल्याच्या आरोपाखाली आणि संजू आणि त्यांच्या मित्रांना श्वेताचा खून केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. नात्यांमध्ये भावनिक ओलावा असणं फार महत्वाचं असतं, तरच ते नातं टिकतं, मग ते सख्ख असो किंवा सावत्र. याच विचारांसह मी अभिजित खांडकेकर सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह उद्याच्या भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.